तर आजच्या दिवसाची सुरुवात दीदीचे केस विंचरण्यापासून झाले. तर झालं असं, तर हॅलो गाईज, हिला सगळे कामं चालतील पण अजून केसातला गुंता हिला काढता येत नाही. दरवेळेस मला बोलवून ही त्रास देत राहते. हिचं कसं होणार आहे काय माहिती. प्रत्येक वेळेस मला माझी दीदी त्रास देते आणि मला इतका कंटाळा येतो. तर हिचं कसं होणार आहे देवाला माहिती. त्यानंतर फ्रेशनअप झाले आणि बॉडी लोशन लावून घेतलं. ॲक्च्युली मी सकाळी सकाळी चालले होते बाहेर. तर कुठे चालले आहे, तर आज आम्ही दोघी चाललो होतो CSTला. आणि बाहेर जायचं म्हटलं तर मला मेकअप करायला खूपच आवडतं, म्हणून मी थोडासा मेकअप आणि टचअप करून केसांची हेअरस्टाईल काय करू असा विचारच करत होते. पण साधा नॉर्मल क्लचर लावून मी गेले. इतका गुंता होतो केसांमध्ये. गाडीवर बसल्यानंतर कुठेही जा आणि इतके केस गळत आहेत आजकाल. माझ्या मते मी आजारी पडल्यापासून हे केस गळायला चालू झालेत. तर कोणाकडे काय सोल्युशन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा होता माझा फायनल लुक. कितीही चांगला विचार केला तरी केसांची हेअरस्टाईल साधीच करायची होती. त्यानंतर निघालो आम्ही स्टेशनला जायला आणि इतकी भयंकर गर्दी होती. ते बरं झालं की आम्हाला जागा भेटली. त्यात इतकं मोठं स्टेशन आणि पहिल्यांदा आम्ही दोघीजणी CST स्टेशनला आलो होतो आणि ते पण एकटं. खूप भीती पण वाटत होती, पण नवीन काहीतरी शिकायची इच्छा होती. भूक लागली म्हणून चायनीज भेळ खाल्लं, थोडंसं बाहेरचं खाल्लं आणि बॅग्स वगैरे बघायला गेलो. दरवेळेस मी इथे आल्यावर असं काहीतरी आंबट गोड खात असते. खूप सारे कपड्यांची शॉपिंग करून आम्ही घरी जायसाठी निघालो. ट्रेन खाली होती म्हणून मस्तपैकी बसलो आणि ट्रेनमध्ये झोप येत होती. घरी आल्यानंतर फेस बघितला माझा तर खूप डलनेस झालं होतं. आता डलनेस तर आला आहे तर काय करू, पार्लरला जाऊ का नको हा असा विचार करतच होते. तेवढ्यात मम्मीला फोन केला आणि मम्मी बोलली का मस्तपैकी पार्लरला आले आणि खूप वेळ मला वेट करावा लागला. त्यानंतर मग जाऊन माझा नंबर लागला आणि मग मस्त फेशियल करत होते. असा होता माझा दिवस. सो बाय.